Hello my dear friends, I welcome you to my YouTube channel. In today's video, we are going to study a question paper of रयत शिक्षण संस्था सातारा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रयत शिक्षण संस्था सातारा विषय इंग्रजी फर्स्ट टर्म एक्झाम 2021-22 पेपर अभ्यासणार आहोत. बघा, दिस इज अ क्वेश्चन पेपर ऑफ स्टँडर्ड 9th. ओके, हा जो क्वेश्चन पेपर आहे तो इयत्ता 9वीचा आहे आणि इंग्रजी विषयाचा आहे. बघा, दिस इज अ क्वेश्चन पेपर ऑफ 9th स्टँडर्ड. द सब्जेक्ट इज इंग्लिश. लेट अस स्टार्ट टू स्टडी दिस क्वेश्चन पेपर विथ मी. या ठिकाणी बघा, सेक्शन फर्स्ट आहे लँग्वेज स्टडी. तर त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट एक क्वेश्चन आहे डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी फोर. या ठिकाणी कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. फर्स्ट असेल बघा वर्ड्स, म्हणजे आर हा शब्द लेटर त्या ठिकाणी ॲड करावं लागेल. सेकंड असेल लुक्ड, LOOKED, म्हणजे त्या ठिकाणी लेटर के आपल्याला ॲड करावं लागेल किंवा इन्सर्ट करावं लागेल. थर्ड असेल बघा क्रीम. फोर्थ असेल पर्ल. ओके, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर या ठिकाणी जो फर्स्ट क्वेश्चन आहे फ्रेंड, मिनिस्ट्री, शेप आणि साईज, तर हे जे वर्ड्स आहेत आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचे आहेत. तर त्यांची अल्फाबेटिकल ऑर्डर तशीच असेल. बघा, द वर्ड्स विल रिमेन ॲज दे आर. फ्रेंड, मिनिस्ट्री, शेप, साईज. सेकंड ब्लॅक, बेंच, बोट, बर्थ. या ठिकाणी बघा, यांची जी ऑर्डर असेल, यू कॅन सी द आन्सर हिअर. द आन्सर विल बी लाईक धिस: बेंच, बर्थ, ब्लॅक, बोट. त्याच्यानंतर बघा, नंतरचा जो थर्ड क्वेश्चन आहे पंक्च्युएट द फॉलोइंग, म्हणजे या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर आपल्याला करायचा आहे. बघा, शी सेड वेअर डिड यू फाइंड इट. हे डायरेक्ट स्पीचचं एक्झाम्पल आहे. त्यामुळे आपल्याला शी सेडच्या नंतर म्हणजे एस जे आहे ते कॅपिटल लिहावं लागेल. त्याच्यानंतर शी सेडच्या नंतर कॉमा, त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये तो जो क्वेश्चन आहे वेअर डिड यू फाइंड इट तो घ्यावा लागेल. आणि वी हॅव टू put a question mark at the end. Second, who wants to be alert. या ठिकाणी बघा, हा सुद्धा प्रश्न आहे. याच्यामुळे वाक्याच्या शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे. त्याचप्रमाणे हूचं जे पहिलं लेटर आहे W ते या ठिकाणी कॅपिटल असणं आवश्यक आहे. चौथा प्रश्न बघा, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड. म्हणजे व्हेजिटेबल्स हा जो शब्द आहे त्याच्यापासून आपल्याला 4 शब्द तयार करायचे आहेत. कमीत कमी त्यांच्यामध्ये 3 लेटर्स असणं आवश्यक आहे. बघा, तर या ठिकाणी बघा, यू कॅन सी द वर्ड्स हिअर ऑन द स्क्रीन: टेबल, गेट, एबल, बॅग्स. फिफ्थ क्वेश्चन, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. म्हणजे या ठिकाणी बघा, KING, किंग म्हणजे राजा, हे नाऊन आहे. तर नाऊनसाठी आपल्याला रिलेटेड वर्ड्स म्हणजे ॲडजेक्टिव्ज लिहायचे आहेत. बघा, यू कॅन राईट द ॲडजेक्टिव्ज ऑन युअर ओन. तुमच्या स्वतःच्या मनाप्रमाणे तुम्ही या ठिकाणी ॲडजेक्टिव्ज लिहू शकता. ते किंग या शब्दाशी रिलेटेड असणं आवश्यक आहे. बघा, बॅड, काइंड, टॉल, ॲक्टिव्ह, ग्रेट. 6वा प्रश्न, complete the words chain of nouns. add 4 words each beginning with the last letter of the previous word. म्हणजे या ठिकाणी वर्ड चेन जे आहे ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. बघा, पेन्सिल याचं शेवटचं अक्षर आहे L, त्याच्यापासून नवीन वर्ड तयार करायचा आहे. लॅम्प, लॅम्पचा शेवटचं लेटर आहे बघा P, त्याच्यापासून नाऊन काय तयार होईल? पॉट. टेबल, इरेझर. इन दिस वे. B क्वेश्चन, डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी वन फ्रॉम. ओके, फर्स्टमधलं आपल्याला A किंवा B याच्यापैकी एकच करायचं आहे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज टू टेक केअर ऑफ. टू टेक केअर ऑफ ही जी फ्रेज आहे त्याचा अर्थ होतो बघा ची काळजी घेणे. बरोबर आहे. तर यू कॅन राईट द आन्सर ऑन युअर ओन. यू हॅव टू यूज दिस फ्रेज इन युअर ओन सेंटेन्स. or in other words we can say that you have to frame your own sentence by using this phrase: he must take care of his mother. या ठिकाणी or आहे बघा, add a clause to the following sentence to expand it meaningfully: he is my friend who has stood first in the class. Second,
अटेम्प्ट एनी वन फ्रॉम सेकंड या ठिकाणी सुद्धा ए आणि बी पैकी एकच तुम्ही सोडवू शकता. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. या ठिकाणी रिस्पेक्ट हा जो शब्द आहे त्याला आपण प्रिफिक्स DIS ॲड करू शकतो आणि एक नवीन वर्ड या ठिकाणी तयार होईल बघा, डिसरिस्पेक्ट. स्किल या ठिकाणी आपण सफिक्स ॲड करू शकतो, स्किलफुल. त्या ठिकाणी ऑर आहे बघा, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. रिस्पेक्ट याचा तुम्हाला स्वतःच्या वाक्यात उपयोग करायचा आहे किंवा स्वतःचं वाक्य तयार करायचं आहे. यू शुड रिस्पेक्ट एल्डर्स. सेकंड आहे बघा, स्किल. इट इज अ स्किल टू डील विथ कस्टमर्स. त्यानंतर बघा नेक्स्ट पेज आहे, सेक्शन सेकंड, टेक्स्चुअल पॅसेज. व्हॉट डज इट मीन? इट मीन्स दॅट दिस पॅसेज इज फ्रॉम युअर टेक्स्टबुक. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. ही वॉज फिनिश्ड and patted Margie's head. Second, I think the geography sector was geared a little too quick. Third, the overall pattern of her progress is quite satisfactory. Fourth, she had been hoping they would take the teacher away altogether. A2, arrange the following events as per their sequence. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हा पॅरेग्राफ रीड करायचा आहे आणि या ठिकाणी 4 इव्हेंट्स दिलेले आहेत, म्हणजे 4 घटना दिलेल्या आहेत आणि कालानुक्रमे म्हणजे जशा पद्धतीने पहिली घटना जी घडलेली आहे ती सुरुवातीला लिहायची आहे, सेकंड त्याच्यानंतर लिहायची आहे बघा. म्हणजे त्या ज्या घटना आहेत या ठिकाणी क्वेश्चनमध्ये त्यांचा जो क्रम आहे तो चुकीचा आहे, तर योग्य क्रमाने या ठिकाणी घटना लिहायच्या आहेत. तर फर्स्ट बघा, म्हणजे जी चौथी घटना आहे या ठिकाणी ती फर्स्ट असेल, द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड. सेकंड बघा, द इन्स्पेक्टर पॅटेड मार्गीज हेड. थर्ड असेल, मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. आणि फोर्थ असेल, शी हॅड बीन होपिंग दे वूड टेक द टीचर अवे. इट इज सो सिम्पल माय डिअर फ्रेंड्स. आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल फॉर अ कम्प्लीट प्रिपरेशन ऑफ इंग्लिश लँग्वेज. मी तुम्हा सर्वांना अशी विनंती करतो की माझे जे चॅनल आहे ते तुम्ही इंग्रजी विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आजच सबस्क्राईब करा. ए थर्ड क्वेश्चन, मॅच द अपोजिट वर्ड्स. या ठिकाणी बघा, अपोजिट या शब्दाचा अर्थ आहे अँटनिम्स, म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या या ठिकाणी तुम्हाला लावायच्या आहेत. फॉल्ट क्वालिटी, डिसअपॉइंटेड हॅपी, मदर फादर, सॅटिस्फॅक्टरी डिससॅटिस्फॅक्टरी. A4 क्वेश्चन आहे बघा, डू ॲज डायरेक्टेड. या ठिकाणी बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. मेक इट निगेटिव्ह विदाऊट चेंजिंग मिनिंग. म्हणजे या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स तर तयार करायचं आहे, परंतु त्याची जी मिनिंग आहे ती सुद्धा बदलता कामा नये. व्हॉट द आन्सर विल बी? लुक ॲट द आन्सर. आय हॅव रिटन द आन्सर देअर. मार्गी वॉज नॉट सॅटिस्फाईड. सेकंड, द इन्स्पेक्टर पॅटेड मार्गीज हेड. या ठिकाणी बघा, ॲड अ क्वेश्चन टॅग, म्हणजे वाक्य जे दिलेलं आहे तशाला तसं ते लिहायचं आहे, त्याच्यानंतर कॉमा द्यायचा आहे आणि हे जे आन्सर आहे डिडंट ही लिहायचं आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. फिफ्थ क्वेश्चन आहे बघा, A5, व्हॉट विल यू डू वेन समवन पॅट्स युअर हेड टू ॲडमायर यू. इट इज अ पर्सनल रेस्पॉन्स टाईप क्वेश्चन. हा पर्सनल रेस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे, तो तुम्ही स्वतःच्या मनाने लिहिणं अपेक्षित आहे. आफ्टर रीडिंग द पॅसेज इट इज एक्सपेक्टेड दॅट यू शुड राईट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन ऑन युअर ओन. आय हॅव प्रोव्हाइडेड अ सॅम्पल आन्सर हिअर. यू कॅन राईट युअर ओन आन्सर. या ठिकाणी एक सॅम्पल आन्सर मी दिलेला आहे, तुम्ही स्वतः या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. आय शॅल थँक द पर्सन हू पॅट्स मी. आय शॅल फील प्राऊड. आय शॅल वर्क हार्ड. या ठिकाणी परत तुम्ही असं पण ॲड करू शकता बघा, आय शॅल थँक द पर्सन हू पॅट्स मी. ओके, आय शॅल थँक द पर्सन हू पॅट्स मी टू ॲडमायर मी. या ठिकाणी परत थोडंसं माझं लिहायचं राहिलेलं आहे, असं तिथे ॲड करू शकता बघा. आय शॅल थँक द पर्सन हू पॅट्स मी टू ॲडमायर मी. आय शॅल फील प्राऊड. आय शॅल वर्क हार्ड. त्याच्यानंतर बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तर या ठिकाणी पहिलं जे सेंटेन्स आहे ते ट्रू असेल बघा,
त्याच्यानंतर सेकंड जे आहे बघा हे सुद्धा ट्रू असेल, थर्ड जे आहे ते सुद्धा ते फाल्स असेल, फोर्थ सेंटेन्स जे आहे ते ट्रू असेल. बघा या ठिकाणी थोडंसं प्रिंट क्लिअर आलेली नाही आहे पॅसेजच्या बाबतीत, त्या ठिकाणी थोडीशी अडचण आहे. बघा त्याच्यानंतर बघा बी सेकंड जो आहे त्या ठिकाणी पहा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस यूजिंग द वर्ड्स फ्रॉम द गिवन पॅरेग्राफ. तर या ठिकाणी कसे आन्सर्स असतील लक्षात घ्या. फर्स्ट आहे, इट वॉज द लोनली पर्सन हू इंट्रोड्यूस्ड धिस फूड अमंग अस. सेकंड, आवर स्कूल स्टार्टेड टी मेकिंग कॉम्पिटिशन्स. थर्ड, माय क्लास टीचर स्टार्टेड द क्लास विथ प्रेयर अँड मेडिटेशन. म्हणजे या ठिकाणी आपण ज्या रिकाम्या जागा आहेत पॅसेजमधल्या शब्दांचा व्यवस्थित वापर करायचा आहे आणि ह्या रिकाम्या जागा ज्या आहेत त्या आपल्याला फील करायच्या आहेत. फोर्थ आहे बघा, अनदर लिजेंड टेल्स अस दॅट इट वॉज अ ग्रेट पॅट्रियट. ओके, या ठिकाणी थोडंसं क्लिअरली दिसत नाही आहे तुम्हाला, तरीसुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा बी थर्ड जो क्वेश्चन आहे, राईट 4 ॲडजेक्टिव्ज ऑर डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पॅसेजमधून 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स किंवा डिस्क्रायबिंग वर्ड्सलाच दुसरं नाव आहे ॲडजेक्टिव्ज म्हणजेच विशेषण लिहायचे आहेत. बघा यू कॅन सी द आन्सर देअर, मेडिसिनल, लॉंग, कन्सिडरेबल, जॅपनीज. बी फोर्थ क्वेश्चन, फर्स्ट बुद्धिस्ट टीचर्स कॅरीड टी सीड्स चेंज द व्हॉइस. तर या ठिकाणी ऑब्जेक्ट जो आहे तो आपल्याला सुरुवातीला लिहावा लागेल. बघा टी सीड्स जो आहे तो ऑब्जेक्ट आहे. टी सीड्स त्याच्यानंतर आपल्याला हेल्पिंग व्हर्ब घ्यावा लागेल वर, कारण ते प्लुरल आहे. सब्जेक्ट जो आहे टी सीड्स, बरोबर आहे, त्यामुळे वर हेल्पिंग व्हर्ब प्लुरल असेल. कॅरीड बाय बुद्धिस्ट टीचर्स. ओके, टी सीड्स वर कॅरीड बाय बुद्धिस्ट टीचर्स. सेकंड आहे बघा, ही फेल्ड टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युली टेकन ओव्हर धिस एम्पायर. फाइंड आउट अँड रीराईट द इन्फिनेटिव्ह. याच्यामध्ये इन्फिनेटिव्ह जे आहे बघा ते काय आहे, टू नोटीस हे इन्फिनेटिव्ह आहे, तेच लिहायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर पर्सनल रेस्पॉन्स टाईप क्वेश्चन, बी फिफ्थ, विल यू लाईक टू टेक पार्ट इन टी मेकिंग कॉम्पिटिशन्स, व्हाय. या ठिकाणी बघा आन्सर, yes, I like to take part in tea making competitions because tea has a lot of demand in the world. I have a lot of interest in tea. Very simple. त्यानंतर बघा सेक्शन थर्ड, पोएट्री. ए फर्स्ट, थर्ड ए आहे बघा, रीड द फॉलोइंग स्टांजा अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ए फर्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग लाईन्स फ्रॉम द पोएम. कंप्लीट द फॉलोइंग लाईन्स फ्रॉम द पोएम. फर्स्ट आहे बघा, व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी. सेकंड, यू हॅव नॉट डन वॉट आय आस्क्ड. थर्ड, यू फील यू हॅव टू डू समथिंग. फोर्थ, यू हॅव फेल्ड मी स्ट्रेंज ॲज दॅट मे सीम. ॲज दॅट मे सीम. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट डू वी डू वेन द पोएट आस्क्स अस टू लिसन टू हिम. म्हणजे आपण काय करतो की ज्या वेळेला कवी आपल्याला म्हणतो की आपण त्याचं ऐकलं पाहिजे. या ठिकाणी बघा आन्सर कसा असेल, वेन द पोएट आस्क्स द लिसनर ऑर अस टू लिसन टू हिम, वी गिव्ह हिम ॲडवाईस, टेल हिम द रिझन वाय ही शुड नॉट फील डिप्रेस्ड अँड ट्राय टू सॉल्व हिज प्रॉब्लेम. ए थर्ड, विच फिगर ऑफ स्पीच इज यूज्ड इन द पोएम. ॲलिटरेशन, रिपिटिशन. ओके, त्याच्यानंतर ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम, वॉक अ लिटिल स्लोवर. टायटल, व्हॉट इज द टायटल ऑफ द पोएम. काय आहे कवितेचं शीर्षक, वॉक अ लिटिल. बघा काय आहे कवितेचं शीर्षक, त्या ठिकाणी स्लोवर शब्द माझा लिहायचा राहिलेला आहे. बघा वॉक अ लिटिल स्लोवर असं टायटल असेल. स्लोवर शब्द या ठिकाणी माझा लिहायचा राहिलेला आहे. सेकंड, नेम ऑफ द पोएट, ऑथर अननोन. थर्ड, राईम स्कीम, ABEB. फिगर ऑफ स्पीच, ॲलिटरेशन अँड मेटॅफर. थीम ऑर सेंट्रल आयडिया. बघा या ठिकाणी कवितेची थीम काय आहे, फादर इज द रोल मॉडेल फॉर द चाइल्ड. द चाइल्ड वॉन्ट्स टू इमिटेट हिज फादर. द चाइल्ड वॉन्ट्स टू बिकम लाईक हिज फादर. ओके, बिकॉज द फादर इज द रोल मॉडेल फॉर द चाइल्ड.
फोर्थ क्वेश्चन आहे बघा, 4A. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वर्ड्स. व्हॉट इज द मेन आर्टिकल ऑफ फूड दॅट मेनी अदर्स ईट. काय असेल याचा आन्सर बघा, जवार और बाजरा भाकरी. ओके. त्याच्यानंतर व्हॉट डज द फार्मर जनरली वेअर. अ धोती, अ बंडी और अ शर्ट. ओके, या ठिकाणी पूर्ण वाक्यात तुम्हाला ते आन्सर लिहायचं आहे. जागा कमी असल्यामुळे मी शॉर्टमध्ये ते आन्सर लिहिलेलं आहे बघा. यू हॅव टू राईट द आन्सर ऑफ दीज क्वेश्चन्स इन कंप्लीट सेंटेन्सेस. ओके. व्हॉट डज द फार्मर जनरली वेअर. बघा याचं उत्तर पूर्ण वाक्यात कशा पद्धतीने असेल. द फार्मर जनरली वेअर्स अ धोती, अ बंडी और अ शर्ट. ही वेअर्स अ कॅप और अ टर्बन और अ रुमाल टर्बन. अशा पद्धतीने त्याचं उत्तर अपेक्षित आहे. त्याच्यानंतर बघा पहिला जो क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेन आर्टिकल ऑफ फूड दॅट मेनी अदर्स ईट. या ठिकाणी बघा पॅसेजमध्ये द मेन आर्टिकल ऑफ फूड विच मेनी पीपल ईट इज जवार और बाजरा भाकरी. ओके. राईस इज द मेन आर्टिकल ऑफ फूड दॅट मेनी अदर्स ईट. स्टील अदर्स ईट वीट चपाती. अशा पद्धतीने व्हॉट टाईप ऑफ क्लोथ्स डू द फार्मर्स वेअर इन द विलेजेस. तर याचा आन्सर बघा या ठिकाणी मी लिहिलेला आहे. त्या ठिकाणी द फार्मर जनरली वेअर्स अ धोती, अ बंडी और अ शर्ट. ही वेअर्स अ कॅप और अ टर्बन और अ रुमाल टर्बन. सम ऑफ देम वेअर अ शर्ट अँड अ पेअर ऑफ पायजामाज. लेडीज वेअर अ 9 yard साडी अँड अ चोली. नाउअडेज विमेन इन विलेजेस हॅव स्टार्टेड वेअरिंग अ 6 yard साडी. त्याच्यानंतर बघा थर्ड आहे, कंप्लीट द फॉलोइंग. फूड ऑफ द विलेजर्स. म्हणजे या ठिकाणी खेड्यातले जे लोक आहेत, ग्रामीण लोक जे आहेत, ग्रामीण भागात राहणारे किंवा खेड्यामध्ये राहणारे जे लोक आहेत, त्यांचं अन्न काय आहे. तर या ठिकाणी बघा जवार और बाजरा भाकरी, व्हीट चपाती, दाल व्हेजिटेबल्स, चटणी अनियन्स. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर डू ॲज डायरेक्टेड. लेडीज वेअर अ 9 yard साडी अँड अ चोली. यूज ॲज वेल ॲज. त्याचा आन्सर बघा कशा पद्धतीने असेल. लेडीज वेअर अ 9 yard साडी ॲज वेल ॲज अ चोली. नेक्स्ट, मोस्ट पीपल हू लाईक इन द. या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे बघा. हू लाईक नसेल, त्या ठिकाणी हू लिव्ह आहे. मोस्ट पीपल हू लिव्ह इन द विलेजेस आर फार्मर्स. तर या ठिकाणी बघा टेल द नेम ऑफ द टेन्स यूज्ड इन द सेंटेन्स. इट इज सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके. व्हाय. कारण या ठिकाणी बघा लाईक हे जे व्हर्ब आहे ते V1 आहे, बरोबर आहे. त्यानंतर फिफ्थ लक्षात घ्या. वेअर डू यू लिव्ह इन अ विलेज और अ सिटी. डू यू लाईक टू लिव्ह देअर. तर या ठिकाणी आन्सर पर्सनल रेस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे. अशा पद्धतीने तुम्ही आन्सर लिहू शकता. आय लिव्ह इन अ सिटी. आय लाईक टू लिव्ह इन अ सिटी बिकॉज देर आर मेनी फॅसिलिटीज इन अ सिटी. माय सिटी फुलफिल्स ऑल माय नीड्स. त्याच्यानंतर सेक्शन 5th आहे, रायटिंग स्किल्स. लेटर रायटिंगचा क्वेश्चन आहे बघा. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. A1 or A2 do any one of the following. Letter writing. Okay. Look at the following advertisement. Write a letter to your friend appealing him or her to join. Make use of the points in the advertisement and you may add your own. Look at the following advertisement. Write a letter to Mr. Sumit Kokate informing him that you are interested in joining the camp. Ask about the things to be carried with you for the camp. या ठिकाणी कॅम्पविषयी माहिती दिलेली आहे. जॉईन विंटर कॅम्प ऑर्गनाइज्ड बाय मिस्टर शशांक पंडित, गुलमोहर कॉलनी, चिपलून. ड्युरेशन 15 days, November 1st, 2019 to November 15, 2019. फीस 2000. मोबाईल नंबर. कॅम्प फॉर चिल्ड्रन टू लर्न a good social activity, training in joyful activities, developing personality, makes you confident, improve the hidden qualities. त्याच्यानंतर डायलॉग रायटिंगवरती हा बी क्वेश्चन आहे. B1, बी फर्स्ट और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. डायलॉग रायटिंग. अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे बघा. त्याच्यानंतर या ठिकाणी आणखी काही रायटिंग स्किल्सचे क्वेश्चन्स आहेत. और आहे या ठिकाणी बघा. ड्राफ्टिंग अ स्पीच आहे. प्रिपेअर अ स्पीच ऑन द नीड फॉर ट्री प्लांटेशन. यू मे यूज द फॉलोइंग पॉईंट्स.
ट्री प्लांटेशनची जी नीड आहे, द नीड फॉर ट्री प्लांटेशन, याच्यावरती तुम्हाला स्पीच ड्राफ्ट करायची आहे. पॉईंट्स दिलेले आहेत बघा. पोल्युशन अ बिग प्रॉब्लेम, कॉजेस ऑफ पोल्युशन, ट्रीज देअर रोल इन द प्रिव्हेन्शन ऑफ पोल्युशन, अपील फॉर पार्टिसिपेशन बाय ऑल, सेलिब्रेशन ऑफ वन महोत्सवा, ॲड अ फ्यू पॉईंट्स ऑफ युअर ओन. 6th क्वेश्चन आहे. 6th ए आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. नॉन व्हर्बल टू व्हर्बल, म्हणजे या ठिकाणी हे जे तुम्हाला दिसत आहे हे नॉन व्हर्बल आहे, त्याचं तुम्हाला व्हर्बलमध्ये काय करायचं आहे, त्याला ट्रान्सफर करायचं आहे. यूज द फॉलोइंग ट्री डायग्राम टू गिव्ह द डिस्क्रिप्शन ऑफ द युनायटेड फॅमिली. राईट अ पॅरेग्राफ विथ द इन्फॉर्मेशन गिवन बिलो. गिव्ह अ सुटेबल टायटल टू युअर पॅरेग्राफ. अशा पद्धतीने आहे बघा ते. शिवाजी द ग्रँडफादर, रमेश एल्डर सन, राधा डॉटर, रघु यंगर सन. त्याच्यानंतर बघा व्हर्बल टू नॉन व्हर्बल, या ठिकाणी हा एक क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर बी आहे बघा एक्सपांड द थीम. बी फर्स्ट और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. न्यूज रिपोर्ट आहे किंवा या ठिकाणी स्टोरी आहे. स्टोरीमध्ये बघा कंप्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन एंडिंग. सजेस्ट अ सुटेबल टायटल. डॅश डॅश इन दिस वे एव्हरीवन ॲडमायर्ड गोपाल्स काइंड हार्टेडनेस. सेक्शन 6th आहे बघा स्किल डेव्हलपमेंट. ट्रान्सलेशनचा क्वेश्चन आहे या ठिकाणी. 7th ए, याच्यामध्ये ABC हे तीनही प्रश्न जे आहेत क्वेश्चन्स ट्रान्सलेशनवरती आहेत बघा. त्याच्यामध्ये ए लक्षात घ्या. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. या ठिकाणी शब्द दिलेले आहेत वर्ड्स, त्यांना तुम्हाला त्यांचं ट्रान्सलेशन करायचं आहे. एनी फोर शॉक धक्का, पीस शांतता, हॅबिट सवय, एंटर प्रवेश करणे, सॅल्यूट नमस्कार किंवा सलाम, मार्केट बाजार. आता या ठिकाणी बी बघा, या ठिकाणी काही सेंटेन्सेस आहेत, त्यांना तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. ओके, इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. या ठिकाणी बघा फर्स्ट आहे हिज फेवरेट फ्रेंड इज राकेश. त्याचा आवडता मित्र राकेश आहे. वी लाईक टू लिसन स्टोरीज. आम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात. ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. सारे भारतीय माझे बांधव आहेत. टाईम इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. वेळ ही पैशापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. सी ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स प्रोव्हर्ब्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. एनी वन बघा या ठिकाणी. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. सेकंड आहे द फ्रेंड इन नीड इज द फ्रेंड इन डीड. जो संकटात मदत करतो तोच खरा मित्र. बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या. द फ्रेंड इन नीड इज द फ्रेंड इन डीड. जो संकटात मदत करतो तोच खरा मित्र. या ठिकाणी पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना अशी विनंती करतो की माझं जे यूट्यूब चॅनल आहे जर्नी ऑफ इंग्लिश, ते तुम्ही इंग्रजी विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आजच सबस्क्राईब करा. थँक्स.